नमस्कार मित्रांनो, मी सूरज. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि पहिल्याच ब्लॉगमध्ये गाडीचा टायर झाला आहे पंक्चर. सो तेच काढण्यासाठी पंक्चरवाल्यांकडे आलो आणि म्हटलं किती पंक्चर आहेत तेवढे जेवढे काय पंक्चर असतील तेवढे सगळे काढून घ्या. म्हणले बाळा एक पंक्चर नाही आहे, दोन पंक्चर नाही, पूर्ण टायरच गेलेलं आहे. सगळ्यांना छोटे छोटे जे छिद्र पडलेले आहेत सगळ्यातून हवा जाते बाहेर. अरे बापरे म्हटलं ठीक आहे, सध्या तर टायर नको चेंज करायला, सध्या हवा भरून द्या म्हटलं, कारण की मला पण घाई आहे, मला जायचं आहे पुढे, नंतर चेंज करतो म्हटले. ठीक आहे म्हटलं, बघ तुला जसं जमत असेल तसं कर. काय सांगायचं, जीवनात एवढ्या अडचणी चालू आहेत ना, त्या अडचणींना मात देतच पुढे जावं लागतं. तर आज जायचं होतं मित्रांकडे, नवीन साईट घेतली आहे त्यांनी सनस्टमची. सो म्हणजे एक CP एक होम लोनवाला आहे. सो सगळे आहेत आपल्याकडे, कोणाला जर घर घ्यायचं असेल तर सगळे भेटून जाईल तुम्हाला. तो CP आहे बापूराव आणि हे ओमकार जे फायनान्सवाला आहे. तर चला तुम्हाला फ्लॅट दाखवतो. हा फ्लॅट जो आहे तो 2 BHKचा फ्लॅट आहे. ह्यांच्याकडे 2 कार्पेट एरिया आहेत, एक 800 स्क्वेअर फूट आणि एक 818 स्क्वेअर फूट असा हा कार्पेट एरियाचा 2 BHKचा प्लॅन आहे. तर बघून घ्या, तुम्हाला चेक करून घ्या. हा अटॅच बाल्कनी आहे इथे हॉलला. इंटेरियर फर्निचर चांगलं गेलेलं आहे आणि हा किचन आहे. किचन ही खूपच छान आहे आणि स्पेस सर्वात जास्त आहे. हा ड्राय बाल्कनी आहे, मस्तपैकी अशी ड्राय बाल्कनी. आणि चला तुम्हाला बेडरूम दाखवतो. हा कॉमन वॉशरूम आहे, बाथरूम आहे आणि त्याच्याच समोर बेडरूम आहे. हा मास्टर बेडरूम आहे, चेक करून घ्या. प्राईजमध्ये पण निगोशिएशन होऊन जाईल, फक्त एकदा या, कॉल करा, तुम्हाला पूर्ण माहिती फ्लॅटची भेटून जाईल. आणि तुम्हाला याचा 3D ॲनिमेशनमध्ये पण कशा प्रकारे आहे ते पण तुम्हाला दाखवून देतो, हे बघून घ्या. तर हे 2 प्लॅन असे आहेत 2 BHKचे. कार्पेट एरिया 799 एकाचा आणि 818 असे 2 कार्पेट एरिया आहेत. लोकेशन चेक करून घ्या. हे रावेतमध्ये आहे, लंडन ब्रिजच्या समोरच आहे. खूप छान असा फ्लॅट आहे. कोणाला हवा असेल तर कॉन्टॅक्ट करा. जर तुम्ही फ्लॅट घ्यायचा विचार करत असाल तर कॉन्टॅक्ट करा, मला कमेंटमध्ये कॉन्टॅक्ट टाका, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेन. मग एकदा विजिट करा त्या साईडवरती, छान वाटला तर नक्कीच परचेस करा. डेव्हलप एरिया आहे पूर्ण. तर त्यानंतर आलो मी घरी. बरं झालं लवकर आलो, नाही तर पावसात भिजलो असतो. खूप जोरात पाऊस असा चालू होता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.